23 ऑगस्ट अर्थातच 2026च्या मध्यरात्री साधारण 3च्या दरम्यान अमरावती या ठिकाणी असलेलं स्त्री रुग्णालय अर्थातच त्याला डफरीन रुग्णालय म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या ठिकाणी 39 बालकांचं अतिदक्षता गृहामध्ये अक्षरशः ऑक्सिजनचा स्फोट होऊन त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडते। ही संपूर्ण महाराष्ट्राला एक कुठेतरी हळहळ लावणारी ही घटना आहे आणि याच संदर्भात आपण जाणून घेऊया नेमकं ज्यांचं बालक याच्यामध्ये घटनेमध्ये होतं तर त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की दादा नेमकं काय झालं होतं त्या घटनेमध्ये। ये घटना तकरीबन 3:30 बजे के दरमियान हुई है। इसमें 39 बच्चे थे जो आईसीयू रूम में भर्ती थे, जिसमें से 36 बच्चों को सुरक्षित निकाला गया है। 3 बच्चों की मृत्यु हुई है, जिसमें 6 बच्चों को सुपर हॉस्पिटल में रिफर किया गया है जो सीरियस है, जिसमें मेरी बेटी भी एक है जो 2 दिन की है। उसको वहाँ से भी रिफर करके फिर ओप दवाखाने में डाला गया है। ये किसके हम क्या समझे कि यहाँ से वहाँ कर हमारे को कुछ वो नहीं मिल रहा है कि वो रहे सब नॉर्मल है। नॉर्मल तो कुछ दिख नहीं रहा है। आईसीयू में रख दिए, वहाँ भी बोल रहे नॉर्मल है, यहाँ भी बोल रहे नॉर्मल है। या अभी हमको बच्ची को देखकर मिल गई है। 6 बच्चों जो है, हाँ। 6 बच्चों में से 5 बच्चे आपके और 6 बच्चों को क्या क्या कैसे हुआ है? जले हुए यानी कि कुछ चट्टे हैं और कोई किसी को पैर जला हुआ है और किसी को सांस की तकलीफ हो रही है अभी लेने में। ऑक्सीजन एक को वेंटिलेटर पे रखा गया है, मेरे बच्चे को ऑक्सीजन पे रखा गया है और मेरे बच्चे को थोड़ा पीलिया भी आ गया कल से। यहाँ से इन्होंने कौन से अलग हॉस्पिटल में शिफ्ट किया? 4 हॉस्पिटल में और यहाँ से शिफ्ट किए हुए, एक मोरगी हॉस्पिटल में, एक सुपर में, एक ओप में और कुछ बच्चे हैं ये अभी। यहीं पे हाँ। फिलहाल पंजाबराव में कुछ बच्चे पंजाबराव में। तो ये जो घटना घड़ी तो यहाँ पे कोई भी नहीं था क्या? जो कर्मचारी थे वो उनको तो पता ही नहीं क्योंकि गार्ड भी रहते यहाँ पर, गार्ड भी नहीं दिखे यहाँ पर, कोई भी नहीं दिखा। बेचारे जो झाड़ू मारने वाले थे, जो पोछा लगाने वाले थे, उन्होंने बहुत मदद करी यहाँ पर। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अर्थातच डफरीन रुग्णालयामध्ये 24 तारखेच्या पहाटेला साधारण 39 बालकं अतिदक्षता गृहामध्ये ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये स्फोट होऊन त्या बालकांना दुखापत झाली आणि अत्यंत दुर्घटना ही त्या ठिकाणी घडली, ज्यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला जागीच आणि 6 बालकं अजूनही गंभीर जखमी आहेत आणि उर्वरित बालकांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलाय। अशा प्रकारची घटना ही दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। तर यामध्ये एक दिसून येतं की ज्यावेळी कर्मचारी यांची हयगय त्या ठिकाणी करण्यात आली होती कर्मचाऱ्यांतर्फे म्हणून ही घटना घडली आहे अशा प्रकारचा आरोप केला जातोय। त्यामध्ये जे बालकांचे पालक असतील, आई वडील असतील, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला उद्रेक पाहायला मिळालेला आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आरोग्य मंत्री जे आहेत आबिटकर यांनी सुद्धा काही प्रतिक्रिया दिली। ते म्हणतात की ही घटना घडलेली असताना त्यावेळी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या परीने वेगवेगळ्या बालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु काही बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना अपयश आलं। त्यानंतर यापैकी जर बघितलं तर इथल्या माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांचं सुद्धा प्रतिक्रिया आली। त्यांनी तर अक्षरशः खूप मोठा एक राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप केला की इन्फ्रामॅन म्हणून आपण त्यांना ओळखतो म्हणतात आणि तरी सुद्धा एक पायाभूत सुविधा जर योग्य या रुग्णालयांमध्ये नसतील तर हे अत्यंत घातक आहे असा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेला आहे। त्याच पद्धतीनं ज्या विद्यमान आमदार आणि माजी खासदार अमरावतीच्या नवनीत राणा यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। त्या म्हणतात की मी कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडणार नाही, हे सुद्धा त्यांचं मत आहे। आणि तशाच पद्धतीनं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थातच चंद्रशेखरजी बावनकुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी या सगळ्या घटनेचं पाहणी केली आणि इथल्या सगळ्या जे बालकं आहेत त्यांना मृत बालकांना 5 लाख रुपयाचं त्या ठिकाणी मदत करण्याची सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे। तर अशा प्रकारची ही घटना त्याच्यामध्ये सातत्यानं नवनवीन घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहे। हे 6 बालकं अजूनही अतिदक्षता विभागामध्ये आहेत वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयांमध्ये आणि वेगवेगळ्या पालकांच्या काही प्रतिक्रिया, फार गंभीर प्रतिक्रिया त्या ठिकाणी येत आहेत। तर गेल्या काही कालावधीमध्ये अमरावती शहरामधलं वातावरण फार तापलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे।